कोल्हापूर महानगरपालिकेच्या तिसऱ्या सर्वसाधारण सभेची सुरुवातच गोंधळात झाली. सकाळी 11 वाजताची सभा असतानाही नगरसचिव सुनील बिद्रे सभागृहात उपस्थित नव्हते. त्यामुळे सभेचं कामकाज वेळेत सुरू होऊ शकलं नाही. सभागृहात उपस्थित काँग्रेसच्या नगरसेवकांनी यावर तीव्र आक्षेप घेत नगरसचिवांच्या निलंबनाची मागणी केली. विरोधी पक्षनेते राजेश लाटकर यांनी नगरसचिव फोनही उचलत नसल्याचा आरोप करत प्रशासनावर निशाणा साधला. महापौरसुद्धा सभेच्या वेळेत उपस्थित नसल्यामुळे विरोधी पक्षनेते राजेश लाटकर यांनी सभेच्या अध्यक्ष निवडीसाठी सदस्यांच्या सह्या घ्यायला सुरुवात केली. याची कुणकुण लागताच महापौर रूपाराणी निकम, नगरसचिव आणि इतर सदस्य सभागृहात दाखल झाले. मात्र त्यानंतरही काही काळ वातावरण तणावपूर्ण राहिलं. जोपर्यंत स्पष्टीकरण मिळत नाही तोपर्यंत आम्ही बसणार नाही अशी भूमिका विरोधकांनी घेतली. त्यामुळे सभेची सुरुवातच वादळी वातावरणात झाली. तर महापौर रूपाराणी निकम यांनी सभेचं कामकाज उशिरा सुरू होत असल्याबद्दल दिलगिरी व्यक्त केली. सभागृहात आसन व्यवस्थेचा पूर्णपणे बोजवारा उडाल्याचं चित्र पाहायला मिळालं. परिवहन समितीचे सभापती सत्यजित जाधव सभागृहात आल्यानंतरही त्यांच्यासाठी जागा उपलब्ध नव्हती. त्यांना बराच वेळ पाठीमागं रेंगाळत थांबावं लागलं होतं. अखेर अर्चना कोराणे यांना उठवून त्यांच्या जागी सभापती जाधव यांना बसवण्यात आलं. कोराणे यांना विजेंद्र माने यांच्या आसनावर बसवण्यात आलं आणि माने यांना राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या नगरसेवकांच्या जवळ बसायला खुर्ची देण्यात आली. सदस्यांच्या जागेची अदलाबदल करून त्यांची व्यवस्था करण्यात आली. 8 स्वीकृत नगरसेवक प्रथमच सभेत सहभागी झाल्यानं जागांची कमतरता भासली. स्वीकृत नगरसेवक राहुल माने यांनाही काही काळ उभं राहावं लागलं. काही नगरसेवकांना अधिकाऱ्यांच्या मागे बसण्याची वेळ आल्यामुळं नाराजी व्यक्त करण्यात आली. महापालिकेच्या सर्वात महत्त्वाच्या सभेतच असा गोंधळ उडाल्यामुळं प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले. वेळेचं पालन न करणं, नियोजनाचा अभाव आणि व्यवस्थापनातील त्रुटी यामुळं महापालिका प्रशासनाचा ढिसाळपणा पुन्हा एकदा उघड झाला. सभागृहातील समन्वय पूर्णपणे ढासळलेला दिसून आला. या सर्व गोंधळामुळं काही काळ सभागृहातील वातावरण तणावपूर्ण बनलं आणि कामकाजावर त्याचा परिणाम झाला. एका प्रकरणावरून सत्ताधारी नगरसेवकांमध्ये चांगलीच जुंपली. सत्ताधाऱ्यांचे कारभारी असलेले प्राध्यापक जयंत पाटील हे हाताची घडी आणि तोंडावर बोट धरून सभागृहात हताशपणे बघत होते. यापुढे अशी परिस्थिती निर्माण होणार नाही असं स्पष्ट केलं आणि सभा सुरू असताना 5 वाजता ते निघून गेले. एकंदरीत कोल्हापूर महापालिकेच्या या सर्वसाधारण सभेत प्रशासनातील ढिसाळपणा ठळकपणे समोर आला. आता तरी प्रशासन शिस्त, वेळेचं भान आणि योग्य नियोजन यावर भर देणार का, याकडे नागरिकांचं लक्ष लागलंय.